इर्जिक हा शब्द आपणाला आठवतोय का? नाही ना आठवत? इर्जिक म्हणजे एकमेकांच्या शेतात मोफत काम करणं। ही जुनी परंपरा सध्या लोप पावत चालली आहे। ही कोठेही पाहावयास मिळत नाही, परंतु याला अपवाद ठरलंय करमाळा तालुक्यातील गुळसडी हे गाव। चला तर पाहूयात जुन्या इर्जिक पद्धतीविषयी एनटीव्हीचे प्रतिनिधी शीतल कुमार मोटे यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट। पाऊस कमी असल्यामुळे सध्या दुष्काळाचं सावट तयार झालंय। शेतकरी कर्जबाजारी झालाय। पाऊस हा नियमितपणानं चालू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय। सामूहिक शेती ही परंपरा जुन्या काळात चालू असायची, परंतु आताच्या काळात ही परंपरा लोप पावत चालली आहे। मात्र याला अपवाद ठरले तर करमाळा तालुक्यातील गुळसडी या गावातील शेतकरी। गुळसडी गावामध्ये आजही इर्जिक पद्धत आपल्याला पाहायला मिळते। एका वेळेस 40 बैलजोड्या शेतात पाणी घालतायत। आज एका शेतकऱ्याच्या रानात तर उद्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या रानात हे मोफत काम करतायत। एका शेतकऱ्याला 5 एकर क्षेत्र पाळी घालायला 2 ते 3 दिवस लागतात, पण इर्जिक पद्धतीमुळे हेच काम 2 तासात पूर्ण होतंय। या इर्जिक पद्धतीमुळे शेतकऱ्यांमध्ये एकमेकांविषयी जिव्हाळा निर्माण होऊन त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते। यातूनच या शेतकऱ्यांमधील एकता देखील पाहायला मिळते। याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। याबाबत या शेतकऱ्यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्यात। आपण पाहतोय की शेतकऱ्यांना आपण पाहतोय की आता आपण बघतो की शेतीसाठी मशागत करताना देखील असेल, पाळी घालताना असेल, अनेक संकटाला सामोरं जावं लागतं, खर्चाला सामोरं जावं लागतं। परंतु गुळसडी गावातील शेतकरी राजू शियाळ यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्रित आणण्याचा उपक्रम देखील राबवला आणि याच्यातून जुनी जी प्रथा होती इर्जिक याच्यामध्ये पाहायला मिळतं। आपण त्यांच्याकडून जाणूया, काय सांगाल तुम्ही आज जो तुमच्या शेतामध्ये वेगळा उपक्रम राबवला आहे त्याबाबत काय सांगता? हा कमीत कमी आम्हाला 15 ते 16 दिवस गेला असतं। जास्तीत जास्त 2 ते 2.5 तासात हा प्रोग्राम पुरा होईल आणि गावाची एकजूट करण्यासाठी हा कार्यक्रम करणं जरुरीचं होतं। त्यामुळे आमची सगळी यंग पार्टी एकत्र आली, त्यांनी रात्रीत निर्णय घेऊन हा कार्यक्रम चालू केला। याच्यामध्ये काय सांगता येईल, साधारण तुम्हाला किती बैलजोड्या लावलेत आता कामाला? बैलजोडे माझ्या हिशोबाने कमीत कमी 30-31 बैलजोडी आहे। 40च्या आसपास आहे, 35-40 असतील, पण 30-31 आहेत आता कमीत कमी 30-31। आता तुम्हाला जर हे तुमचं 16 एकर क्षेत्र जर पाळी घालायचं असेल तर एक बैलजोडी किंवा ट्रॅक्टरने जर केलं असतं तर साधारण किती दिवस गेले असते? ते कमीत कमी 10 ते 12 दिवस गेले असते। ट्रॅक्टरने 2 दिवसात झालं असतं। ट्रॅक्टरला 30-40 हजार रुपये खर्च आला असता आणि बैलावर करायचं म्हणलं तरी 30-40 हजार आला असता। हे फ्रीमध्ये सगळ्यांनी ठरवलं, गावातल्या यंग पार्टीने फ्रीमध्ये करून द्यायचं सगळ्याला। आपण पाहतो की या पाळी घालण्यामध्ये केवळ पैशाची तर बचत होतेच, परंतु एकमेकाला मदत देखील होते आणि याच्यामधून शेतकऱ्यांची मने जुळवण्याचा याच्यामध्ये फायदा होतोय। आज आपण करमाळा तालुक्यातील गुळसडी गावामध्ये आलोय। इथे जो जुना प्रकार आपल्याला पाहावयास मिळायचा शेतकऱ्यांचा इर्जिक हा प्रकार आज इथं बऱ्याच दिवसापासून जो लोप पावत चाललेला आहे तो प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चक्क याच्यामध्ये प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकऱ्यांनी देखील सहभाग नोंदवला आहे। त्यातीलच गुळसडी गावातील ज्ञानेश्वर कळसे आपले हे शेतकरी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया याबाबतची माहिती। काय सांगाल तुम्ही जो हा उपक्रम राबवला आहे आणि आपण पाहतोय की या भागामध्ये पावसाचं प्रमाण देखील कमी झाले, पेरण्या देखील लोकांनी केल्या तर परंतु त्या उगवलेल्या नाहीत, याबाबत काय सांगाल? पेरण्या भरपूर झाल्या, पावसाअभावी पिकं आमची म्हणजे वायाला गेली, त्याच्यामुळं दोबारा पेरणीचं संकट आमच्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने हे जे आम्हाला कुठनं तरी भरपाई द्यावी हे आमच्या गावाचं, म्हणजे गावाच्या वतीने मी बोलतोय। आणि हे जे इर्जिकेचा कार्यक्रम आहे ते एखाद्या शेतकऱ्याला पैसे नसतात किंवा वावत लावायचं म्हटलं तर पैसे मोजावं लागतात, त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ह्या गावासाठी सगळ्यांची ज्याच्या अडचणी त्याच्या हेतू इर्जिकेचा कार्यक्रम घेऊन विना मोबदला करायचं ठरवलं। सगळ्यांनी करायचं ठरवलं, त्याच्यामुळं काय सगळ्यांनीही करावं, महाराष्ट्रात करावं, तालुक्यात करावं, प्रत्येक गावाने विचार करून सगळ्यांनी बसून आमच्या रावशेठ शियाळने हे उपक्रम राबवायचा। ह्याच्या अगोदर 10 दिवस राबतोय गावात। समजा माझ्याकडे बैल आहेत, त्यांच्याकडे बैल आहेत, दोघांची सावड म्हणून जे करतो तसे प्रत्येकाने केलेले। गावातील सगळी लोक आमच्या चांगली, कुठेही भांडण होत नाही, हे मोठा कार्यक्रम आहे, सगळ्यात मोठा कार्यक्रम। आता तुमच्या दुबार पेरण्या झाल्यात, पिकं देखील वाया गेल्यात, याबाबत शासनाकडे तुमची काय मागणी? शासनाकडे एकच मागणी की आमच्या बाबा दुबारा पेरणीचं संकट आहे, पहिलं बी वायाला गेलेलं आहे, आता परत बी विकत घ्यायचंय, परत पेरायचंय, परत खत,
त्याच्यामुळे जे लागणार आहे ते आम्हाला त्याच्यातलं काहीतरी द्यावं. योजनेच्या हक्काचं पाणी सोडायला सांग की इकडे. आणि जे आमच्या इथून आहे ना, गाव सिंचनाची बरोबर आहे, त्याच्यासाठी पाण्याची तरतूद आता करावी. आपण पाहतोय की शेतकऱ्यांनी या पेरणा केल्या होत्या, परंतु पाऊस काळ नसल्यामुळं त्यांचं नुकसान देखील झालेलं दिसतंय. त्यामुळे शासनानं यांना त्याचं काहीतरी भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. आपण पाहतोय शेती करत असताना अनेक सुशिक्षित तरुण देखील या शेतीकडं वळलेले आहेत, परंतु ते तरुण शेती करत असताना त्यांना अनेक अडचणी येतात. जे सुशिक्षित तरुण असतील त्यांनी आधी नोकरीला आळा, नोकरी मिळत नसल्यामुळे नोकरीकडे दुर्लक्ष करून शेतीमध्ये लक्ष घातलंय. परंतु आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या शेती करतात. तुमचं नाव काय आहे? माझं नाव शिवाजी पाटील. माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. आज तुम्ही शेती करताय, मग तुम्ही अगदी शिक्षण देखील असताना तुम्हाला नोकरी मिळाली नाही, पण शेती करताना देखील तुम्हाला अडचणी येतात, त्याबद्दल काय सांगाल? आता सुरुवातीला विचार करायचं तर जे तरुण सुशिक्षित आहेत त्यांच्या पुढं म्हणजे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. मग तो जर विचार केला तर समजा नोकरी कुठे मिळत नसेल तर शेती हा एक आज तरुणांपुढं खूप मोठा पर्याय उपलब्ध आहे. पण शेती करत असताना आज शेतीला सुद्धा असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो, जसं की एक नैसर्गिक आपत्ती असेल किंवा शेतकऱ्यांना काही कर्ज वगैरे अवेलेबल होत नाहीत, यासारख्या अनेक बऱ्याच गोष्टी आहेत. तर शासनाला थोडं याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही त्या भागामध्ये शेती करताय, तर यामध्ये तुम्हाला शेती करताना इथे काय अडचणी जाणवतात? इथं सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अडचण म्हणजे आम्हाला पाण्याचा सोर्स काहीच अवेलेबल नाही. आता शासनानं एक दहिगा उपसा सिंचन म्हणून हे 20-25 खेड्यांकरता स्कीम जवळजवळ बऱ्यापैकी कंप्लीट झाली. तर आता गेलेल्या उन्हाळ्यामध्ये त्या स्कीमचं टेस्टिंग वगैरे झालं, तर शासनाला आम्ही सर्व शेतकऱ्यांमार्फत एक विनंती आहे की ही फक्त करून उपयोग नाही, तर ही स्कीम लिफ्ट इरिगेशन असल्यामुळे चाललं पाहिजे. ही या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी एक प्रतिनिधी म्हणून आपल्यामार्फत सांगू इच्छितो. जर ही योजना झाली चालू, ही जर स्कीम समजा चालू झाली तर ह्या 20-25 गावाचा जो पाण्याचा मुख्य प्रश्न आहे तो बऱ्यापैकी निघालाच निघाला. आपण पाहतोय की हे तरुण शेतकरी अगदी उच्च शिक्षित आहेत, परंतु ते शिक्षण सोडून त्यांनी शेतीमध्ये घेतलाय. परंतु त्यांना जे पाणी आता योजना नवीन सुरू झाली आहे दहिगा उपसिंचना, ते लवकर सोडून ते कायमस्वरूपी कार्यान्वित करावी अशी मागणी या तरुणाची आपल्याला दिली. तर आपल्याबरोबर ते जे पाळी घालतात ते शेतकरी आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया या माहितीबाबत. काय सांगाल तुम्ही? आज जो हा उपक्रम राबवला आहे त्याच्याबद्दल काय सांगता येईल? हा उपक्रम इर्जिक आहे, ही जुनी पद्धत आहे, पण आता ही या दुष्काळामुळं अंमलात आणण्याची पुन्हा शेतकऱ्याला पाळी आलेली आहे. कारण दुष्काळ असा पडतोय की सगळ्यांना मिळून एकत्रित शेती करण्याची पाळी आलेली आहे. आणि एक तर पाऊस नसल्यामुळे इथनं पिकत काय नाही, आणि कष्ट करणाऱ्याला ह्यांना काय ह्याच्यातनं काय मोबदला काही सुद्धा नाही. कारण ही एकमेकाला सहकार्याची भावना आहे, आणि ज्या व्यक्तीला बैल नाही ती अशा शेतकऱ्याचं ही सगळी मिळून त्यांना सहकार्य करतात, पाळी घालतात. आणि ही एकतर सर्व एकत्र आल्यामुळे ही जी 5 दिवस काम लागायचं ते एका दिवसात सगळं काम ओके होतंय आणि पुढच्या शेतकऱ्याचा बी फायदा होतोय. आता आपण पाहतो की एका शेतकऱ्याला जर हे रान पाळी घालायचं असेल तर किती वेळ लागतो, आणि आता तुम्ही सगळे मिळून आहात तर किती वेळ लागतो? एका शेतकऱ्याला जर ही 16 एकर पाळी घालायची असेल तर 8 दिवस लागतात. आणि जर सगळी मिळून जर आली ही शेतकरी एकत्र तर 2 तासात सगळी पाळी घालून होते. आपण पाहतो की शेतकरी म्हटलं की बांधाची भांडणं पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये अनेक निघून पडतात, हे पडतात. परंतु गुळसडी गावातील या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कॅमेरामॅन संतोष मोठेसह शीतलकुमार मोठे, NTV न्यूज, करमाळा, सोलापूर.